सरकारची आणि तुमची ओळख असेलच. आहे नव. मग तुमच्या त्या सरकारला सांगा काय 3-3, 5-5 वर्षांनी निवडणुका घेतो त्या काय खऱ्या नव. महिन्याच्या महिन्याला घेत जा, म्हणजे आपली चांदी होईल. कसं सांगन सरकारला सांगन तुझ्या आयडिया. खरं सांगू कारभारी, आणि काय आहे आज मला तुमच्या निवडणुकीचं महत्व कळलं. असं नाही? नाहीतर मला वाटायचं तुम्ही नगत लुडबुड करताय. आता तुला पटलं ना? व्हय. लय हुशार आहेस. मग आता मला भाकरी खायला देणार? लय भुका लागली. कारभारी, आज तुम्ही म्हणाल तसं करते. हा. पण अगोदर हात पाय धुणे, म्हणजे गरम गरम भाकर करून वाटते. आता चाललो हात पाय धुवाय. कारभारी, मला तुमचा लय अभिमान वाटतोय. हात पाय धुणार म्हणून? दोन दिवसात येतो असं म्हणाला होता तुझा नवरा. आज 8 दिवस झालं. पत्त्या कुठे त्याचा? अडकला असतील कोणत्या तरी कामात. हालत किती. मामासाहेब, आम्ही आलोय. आमच्यावर आणि आमच्या पोरीवर लय उपकार केले सर. कसं नव्ह, बघा तरी काय आणलंय, आणि ते बी स्वतःच्या कमाईनं आणलंय. काय ते? या बघा, धोत्राचं पान आणि सदऱ्याचा कपडा. ही जावयाकडनं सासऱ्याला दिलेली भेट. नमस्कार करतो. बरं, कसली कमाई केली? आपलं हेच किती आहे, म्हणजे एकाचा ट्रॅक्टर दुसऱ्याला इकून दिला. कमिशन आपलं. जाग झालं की, म्हणजे धंद्याला लागला असं म्हणायचं. पोरी, नामदेवरावसनी गरम गरम चहा करून दे. दमलं असतील ते. चला हात चला, आम्ही माडीवर आहे. श्री हरी श्री हरी. चल 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 लवकर. गरमागरम चहा दे. तुझ्या बाची ऑर्डर आहे. मला सांगू नका काही. अगं, आता निवडणुकीचं काम म्हणल्यावर 1-2 दिवस इकडं तिकडं व्हायचं. लय रागावले काय? आमच्या रागावण्याचं तुम्हाला काय? सासऱ्याची तेवढी नाराजी घालवली. अगं येडे, सासऱ्याची नाराजी दिवसा घालवायची असते, आणि बायकोची नाराजी रात्रीच्या अंधारात मिटवायची असते. चला, आपलं काही गुदगुला केला आणि बोलणं होते झालं. अगं माझी दिलाची राणी, येडे, तुला कसा ग विसरीन मी? येताना ईशीवरच्या येताळाला कोंबड कापलं की मग मी माझ्या देवीची पूजा करायला मोकळा. कशी आहे? लाग आहे की नाही? अहो, पण अगोदर नाही का सांगायचं? नाही सांगितले. पर ह्या काय का नाही? बघू बघू कशी दिसतीस ती. नेस बघू माझ्या मोर. चल. सारखं सारखं काय चवटपणा लावला? बर राहिलं. एक काम करशील? रातच्याला तू घडी मोड आणि मी स्त्री मोडन. काय? मग कुठं काय? वो कारभारी, मी म्हशीला घेऊन चरायला जाते बघा. लवकर जा, लवकर जा. कुठं निघाला सकाळी सकाळी? अगं, त्या नाम्याच्या सासऱ्याचा रंगवाल दिलेला पटका नाही काय, तो त्याला द्यायला चालू. उगा उशीर करू नका. जा. काही येणार आहे काय? मी आत्ता गेलो तो आत्ता आलो. कसला उशीर? गंगे, तुमच्या नवऱ्यात ना आमच्या नवऱ्यात काय बी फरक नाही बघ. दिसली मस्की चाललं मागणं, दिसली मस्की चाललं मागणं. बाईकडे यायचं म्हणजे लय घसरत यावं लागतंय. सुंदरेगाव, कोण हा? तू?
नुकतीच आंघोळ झालेली दिसतीये. होय आत्ताच झाली. यायला उशीर झाला मला यायला. चल चावट कुठला बस बघू. आ, आंघोळ झाली की बाई फुलावानी टवटवीत दिसते. एकदम वास घ्यावंसं वाटतो. बस तिकडं. काय र आज सकाळी सकाळी खडी साखर तोंडात धरून आलाय. मग तुझ्या वाचून काय चैन पडतं काय मला? तर बायकोला बी घरात असं सांगत आली का असेल. हा, बायकोची गोष्ट वेगळी आहे. आमची बायको म्हणजे घरातला पाण्यानं भरलेला माठ. तो बी हाताशी येतोय. बोलण्यात लई हुशारी दावतोस. कशाला आला होता सकाळी सकाळी? हे तालुक्याच्या गावाला निवडणुका झाल्या. झाले झाले. असते मला कशा पैसे सांगतो? हे आमच्या उमेदवारानं मतदारासनी थाळ्या आणि लुगडी वाटली. ते वाटण्याचं काम माझ्याकडेच होतं ना. बरं मी तुला पण मतदार बनवली आणि तुझ्यासाठी अरे तुझ्या काय शोधतोस? मी येतो ना पिशवी आणली तुझ्या बरोबर ही काय पिशवी खांद्यावर? खांद्यावर. तर याच्यात ना मी लुगडा आणि थाळ्या आणल्या. तुकारामचे तुमच्यासारखा दोस्त नाही गावायचा. बघू बघू लुगडा द्या इकडं. हे या खाकऱ्या. हे लुगड तुला काय लाज वाटते का? मी तुला आपला समजत होते. काहीतरी घोटाळा झालाय. उचल त्यातून द्या चालायला. तुला थोबाड राखू नकोस. ए सटवे गाव भवाने तुझं थोबाड एकाच दोन करून ठेवीन. कुणाला बोलतेस का तू? शेणात पाय पडला तर तो माझा नवरा आहे. हे मात्र तुझं बरोबर आहे. ही जमिनीच्या बाईच ऐकून घेताय आणि मला पाण्याचा मान म्हणताय. नाही हे समजा मीच ठेवलंय. बघूया माझं कोण काय करतायत ते. बघितलं तुझ्या ए भवाने ही भासून ठेवीन तुझ्या बिक्या म्हणलीस तर. अगं जा अशा लई बघितल्यात म्या. तुम्ही चला घरला. आज तुम्हाला भांड्यातलंच पाणी पाहते. चला. मस्त बांधा. बंद. ये बाई येत. यायला नको त्या वेळेला बाई येईल आणि समजा सत्यानाश झाला. नशीब तुझ्या बरोबर मलाही गोट्यात नाही बांधला. चहा मिळेल अर्धा कोप. लाज नाही वाटत चहा मागायला? ते सुंदरीने नाही चहा दिला. आणि काय हो किती वेळा सांगितलं तुम्हाला? हा जरा परपंचात लक्ष घाला. काहीतरी कामधंदा करा. झालं तुझं पुन्हा सुरू. तुझं चहा नका आणि काय नका मला. मी चाललो. बाहेर जाऊन तर बघा. नाही असताना तोडलं तर नावाची धुरपदाच नवा. बायको आहे का खाटकी नाही? हा बायकोच आहे. आणि ती बी लाकडेबाज नवऱ्याची. तवा हातात चाबूक घेऊनच मला संसार करायला पाहिजे. चला मुखटाने हातात खराटा घ्या आणि म्हशीचा गोटा साफ करा. पण गोटाच आणि गोटा साफ झाला की 5 पेंड्या वैरण तोडून ठेवायची. पण वैरण आपण तयार करून ठेवायचं आणि ते खायचं. पण एवढी सगळी कामा उभीच करायची. बर. बायकोची बदनामी करीत गावभर फिरणारा तुमच्यासारखा बिनकामाचा नवरा अख्ख्या दुनियेत नाही सापडायचा. चला गोट्या. जातो. बघताय ना वा कमाल आहे तुमची. जाताय ना. जातो. जायलाच पाहिजे. आणि काय जायलाच दोन्ही करून आम्हालाच मार. पण म्या म्हणते दादांच्या डोक्याला तुम्ही तरी कशा पाय त्रास देता? आणि मी म्हणतो तुझा दादा तरी आपल्या डोसक्याला कशा पैतारात करून घेतो. आता माझ्यासारखा जावई मिळाला म्हणून बरं. दुसरा एखादा असता तर कवाच पळून गेला असता. मग तुम्ही तरी कशा पाय राहता इथं? सांगू आता तुझ्या प्रेमाच्या बेडीतच अडकलोय ना म्हणून खरंच सांगतो तुझ्याकडे बघून कस तरी दिवस ढकलतोय बघ मी. असं नामदेवराव सातपुते आहेत का घरात? हे बाहेर कोण आले म्हणायचं बघून तरी ये. कशी ग माझी राणी ती. समजा ऐकलं तरी बोंब मारतात. कोण पाहिजे? मी उखळे वकील. नामदेवराव आहेत ना घरात? आईला उखड्या. थांबा जरा. बसा ना. हो. उखळ वकील. त्या उकळ्याला सांग मी घरात नाही आहे म्हणून.
अहो पण सांग म्हणल्यावर सांगायचं आणि त्याला विचार कशाला आलाय म्हणून. जा जा, सांगितलं ऐकावं माणसानं. जा. कसं सांगू बाई मी कुठं कसं बोलायचं. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.